मोहोळ तालुका मोहोळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार संवाद बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते काकासाहेब, या मतदारसंघाचे पक्षाचे निरीक्षक, महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उत्तमराव जानकर साहेब, पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांनी मला निमंत्रित केलं ते विनय कुमार पाटील, महिलांच्या अध्यक्षा संगीता पवार, ज्यांनी अगोदर सुरुवातीला भाषण केले ते महेश माने, तुमचं नाव काय दादा? विलास पाटील, त्यांनी सुद्धा अतिशय सूचना आणि महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. बाकीचे सगळेच मान्यवर पदाधिकारी इथे आहेत, इच्छुक उमेदवार सुद्धा काही इथे आलेले आहेत. मी विचारलं सहज बसल्या बसल्या अध्यक्षांना की किती इच्छुक आहेत, काहीतरी 20 लोक इच्छुक आहेत असं कळालं. त्यातले काही लोक इथे उपस्थित आहेत, त्यांना वाटलं इथे लोकांच्यात यावं, कार्यकर्त्यांच्यात यावं. काही आले नसतील कदाचित, त्यांना असं वाटलं असेल तिकडून तिकीट आलं म्हणून ते तिकडं असतील कदाचित. काय झालं, मिळलं तर मिळलं, बघू चान्स लागतो का. राजकारणामध्ये 3 प्रकारची लोक असतात, 3 प्रकारचे कार्यकर्ते असतात राजकारणामध्ये, कुठल्याही पक्षात, बरं का, कुठल्याही पक्षात म्हणतोय मी. एक असतो पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवणारा, त्याला विचारनिष्ठ म्हणतात. दुसरा कार्यकर्ता असतो तो व्यक्तिनिष्ठ असतो, त्याचा जो कोण लीडर असेल त्याच्यापुरताच तो असतो, तो तिकडे गेला की हाय तिकडे चालतो, त्याला व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ता म्हणतात. आणि तिसरा कार्यकर्ता असतो तो संधी साधू असतो. कुणाचं काही का व्हायला, उन्हाळा येऊन आहे तर पावसाळा आपल्याला संधी मिळते का बघू. असे संधी साधू, विचारनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ 3 प्रकारचे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या नव्हे देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठल्याही शहरात गावात जा, अशा प्रकारचे ढोबळमानाने 3 प्रकारचे कार्यकर्ते दिसतात. यांना जर का विचारलं राजकारणात कशासाठी आहे तर त्याला नीट सांगता येत नाही. तो ज्या पक्षात आहे त्याला त्याचं जरी विचारलं तुम्ही हा पक्षात कशासाठी आहे ते सुद्धा त्याला नीट सांगता येत नाही, मात्र तो राजकारणात असतो. आळंदी पंढरीवर संतांच्या तीर्थक्षेत्रावरून पंढरपूरला वारी येते. या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिंड्या येतात, शेकडो दिंड्या येतात, दरवर्षी येतात. त्या दिंडी चालकांना, त्या वारकरी दिंडीमध्ये चालणाऱ्यांना माहित असतं आपला दुपारचा विसावा कुठे आहे, संध्याकाळचा मुक्काम कुठे आहे, सकाळी कुठून कुठे चालायचे, पंढरपूरला आपण कधी पोहोचणार आहोत, परतीचा प्रवास कधी आहे, याचा पूर्ण वेळापत्रक त्याला माहिती असतं ते त्या दिंडीत चाललेल्या माणसाला. पण राजकारणाच्या दिंडीमध्ये चाललेल्या राजकारणातल्या कार्यकर्त्याला विचारायला पाहिजे तुझं अंतिम ध्येय कोणतं, तुझं पंढरपूर कोणतं, त्याला ते माहितच असलं पाहिजे. जर त्याला राजकारणात राहून त्याचं पंढरपूर माहित नसेल तर हा अंधारात चाच पडतोय असं त्याचा अर्थ आहे. मी पुस्तकी गप्पा मारत नाही, मी प्राध्यापक नाही बरं का. मला बऱ्याचदा लोक विचारतात तुम्ही प्राध्यापक आहे का, मी नाही म्हणतो. मग ते म्हणतात तुम्ही वकील आहेत का, मी नाही म्हणतो. मग तुम्ही कोण आहात? तर मी कार्यकर्ता आहे. मी 32-35 वर्ष सार्वजनिक जीवन जगतोय. मी माझ्याही गावात 5 वर्ष सरपंच होतो. मी नाही तुम्हाला 3000 रुपयात मी सरपंच झालेला कार्यकर्ता आहे. जानकर साहेबांच्या इतक्या निवडणुका लढवल्या नाहीत, पण विधानसभा लढवून बघितली, वयाच्या 22व्या वर्षी जिल्हा परिषद सुद्धा लढवून बघितली, पदयात्रा करून बघितल्या. आंदोलनातला मी स्वतःला मास्टर समजतो. 100 पेक्षा जास्ती आंदोलन मी स्वतःच्या नेतृत्वात उभी करून यशस्वी केलेला कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातला पहिला यशवंत सहकारी साखर कारखाना ठेवून तिथल्या संचालक मंडळावर FIR दाखल झाले, राज्यात कुठेही झालेलं नाही अजूनपर्यंत असं. आणि मी स्वतःला भारताचा नागरिक समजतो, संविधानाला वंदन करतो. याचं कारण असं, 15 ऑगस्ट 47 पर्यंत हा देश 750 राजांचा होता. किती राजांचा होता? किती? 750 राजांचा हा देश होता. त्या प्रत्येक राजाचा आपापल्या एरियामध्ये आपापलं संस्थान, आपापला कायदा, आपापले नियम होते. बडोद्याचं संस्थान, कोल्हापूरचं संस्थान, हैदराबादचं संस्थान, काश्मीरचं संस्थान, ग्वाल्हेरचं संस्थान, अशी 650 संस्थान होती.
आणि फार मोठ्या बरं झालं तुम्ही मुलांना चाललात. तुम्हाला मागापासून मी तुमची गडबड बघत होतो. जानकर साहेबांच्या भाषणात सुद्धा तुम्ही गडबड करत होता. धन्यवाद तुम्हाला. तर ही जी संस्थान होती, ही संस्थानं भारत नावाच्या एका देशामध्ये, एका राष्ट्रामध्ये विलीन करून घ्यायला त्यावेळेच्या आपल्या देशाच्या कारभाऱ्यांना, म्हणजे पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, यांना फार प्रचंड प्रयत्न करावे लागलेले. त्याचे सहज आलेले नाही, सहज आलेले नाही. आणि मग ती सगळी संस्थाने एकत्र घेऊन भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं. 26 जानेवारी 1950 ला भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं आणि जगाला सांगितलं, संविधानाच्या प्रियांबल मध्ये जे लिहिलंय की असा आम्ही भारत तयार करणार आहोत. हे संविधान आपण कोणाला अर्पण केले? स्वतःप्रत अर्पण केलेले आहे. आपण हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद भूषवलं. पंडित नेहरू, सरदार पटेल, गांधीजी या अनेक महान लोकांच्या माध्यमातून, प्रयत्नातून, विचारातून, स्वातंत्र्य लढ्यातल्या त्या घडामोडीतनं तो विचार पुढे आला आणि संविधानातली समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्य पुढे आली. का सांगितलं मी तुम्हाला? इथे आधी जे काही वक्तव्य आली त्याच्या अनुषंगाने मी बोललो. म्हणजे महिलांना स्वातंत्र्य दिलंय का? तर फक्त राज्यघटनेने दिलंय. आपल्या भारतातल्या कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथांनी महिलांना स्वातंत्र्य दिलेलं नाही. फक्त भारताचं संविधान हे महिलांना बरोबरीचं स्थान देतं, स्त्री पुरुष समानता. आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, त्या आदरणीय पवार साहेबांनी 54 वर्षापूर्वी एका मुलीवर आपलं कुटुंब नियोजन केलं, मुलीला वंशाचा दिवा मानलं. हे 54 वर्षापूर्वी सोपं नव्हतं मित्रांनो, सोपं नव्हतं. अजूनही लोक मुलगी झाली तर दुसरी बायको करतात आणि म्हणतात का केली दुसरी बायको? तर मुलगा व्हावा म्हणून. पहिले बायकोला नुसत्या मुली होतात. हे स्वातंत्र्याचं लढाई याच्यासाठी सांगितली. मला जसं राजकारणातलं, समाजकारणातलं कळायला लागले, तेव्हापासून मी बघतोय इकडे मालकशाही आहे मोहोळ तालुक्यात. अख्ख्या भारतात मी कुठे ऐकलं नाही. सोलापूर जिल्ह्यात हा मालक हा शब्द ऐकायला मिळतो. मी इथं भाषण केलेली बरं का पूर्वी येऊन. आमच्या लहानपणी गावात यात्रेत तमाशा यायचा. आता जरा कमी झाले, तर पूर्वी तमाशा यायचा. मला चांगला आठवतंय, तमाशातला एक डायलॉग असायचा. तो राजा असायचा, ती सोंगाडी असायची, पाटील असायचा. तो म्हणायचा, ते गणप्या नावाचा हवालदार असतो ना, काय रे गणप्या कसं? मालक तर म्हणतात तसं. गणप्याला मेंदूच नाही का? गणप्याला स्वतःची अक्कल नाही का? आमचे थोर विचारवंत आह साळुंके सर म्हणतात, आपल्या शरीरावर आपलंच डोकं, आपल्या धडावर आपलाच मेंदू. हा मेंदू नावाचा जो काय आपल्याकडे अवयव आहे ना, तो विंचू, साप, प्राणी, हत्ती, चिमणी यांना नाही दिलेला बरं का. मच्छर बिच्छर यांना नाही. दुसरा 2 मेंदू फक्त माणसालाच आहेत. विचार शक्ती नावाची गोष्ट फक्त माणसाला दिलेली आहे. विंचू विचार करीत नाही. सापांची कधी बैठक होत नाही. बैल कधी विचार करीत नाही, आज कुणाचं काम करायचं नाही करायचं. फक्त माणूस नावाचा प्राणी या पृथ्वी तलावर ज्याला विचार शक्ती दिलेली आहे, आणि जो स्वतःची विचार शक्ती वापरतो ना, तो मालकशाही जुगारून टाकतो, जुगारून टाकतो. आणि म्हणून उमेश पाटलांचं तुम्ही नाव घ्यायला घाबरत होता. माझे मित्र आहेत जुने. एकेकाळी उमेश पाटलांनी कॉलेजमध्ये असताना माझी भाषणं पुढे बसून ऐकलेली आहेत. आमच्या विजय कोणते साहेबांचे मी जावई आहे. विनय कुमार पाटलांचे मला वाटतं पुतणे लागतात. हे मला भेटले एकदा, म्हणले अजितदादांनीच काय गद्दारी केली एका पुतणीने. असं काय नाही, माझ्याही पुतणीने माझ्याबरोबर गद्दारी केली. यांचं दुखणं वेगळंच आहे. म्हणजे बरेच पुतणे असे गद्दारी करतात असे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. मुद्दा असा आहे, उमेश पाटलांना परवा मी ट्विट केलंय, फेसबुकवर पण टाकलंय. ती पोस्ट तुमच्याकडनं कोणी वाचली, ऐकली का माहित नाही. एवढी उपमादी सुद्धा कुत्र्याचा उल्लेख केला कुणीतरी. ती बोलताना कुत्रा हा शब्द आता महाराष्ट्रात जायला लागला.
पहिला मालक गेलाय, आता कुत्र कुणी आणला? अजितदादांनी. अर्धी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचे हे मुख्य प्रवक्ते. डिबेटला चॅनलवर आम्ही अनेकदा एकेकाळी होतो एकत्र, सारख्याच चॅनलला तुम्ही बघा काढून सगळं. तेव्हा हे सुप्रियाताईंच्यावर नाही ते तोंड सुख घ्यायचे, पवार साहेबांच्यावर सुद्धा तोंड सुख घ्यायचे. या उमेश पाटलांना माझा इथून सवाल आहे. उमेश पाटील, आपण शिकलेले आहात, म्हणजे इतकं स्वाभिमान शून्य असू शकता तुम्ही? आपला स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष आपल्याला कुत्र्याप्रमाणे उपमा देतो, तरी तुम्ही तिथं राहता आणि पुन्हा म्हणता मला नाही म्हणले. कमालच आहे. मालकशाहीचं तर काही विचारायलाच नाही. इथलं सहकार कसं काय मोहोळ तालुक्यातलं सहकारी क्षेत्र वाटूनच ना? नक्की सांगा. आणि आता त्यांना सहकार परिषदेचं अध्यक्ष केले. आता महाराष्ट्रातल्या सहकाराचं कल्याणच होईल, चांगलं कल्याण होईल 2 महिने. आता आणखी सगळं आचारसंहिता लागेल. काय करणार आहे करून करून? पण आम्हीच दाखवलं, आम्ही शावर हे आता राहणार. आणि मालकशाहीचा मालक म्हणाला तुम्हाला, म्हणजे भारतात महाराष्ट्रात कुठंच काय वाचले, तुम्ही कसं काय मालक म्हणू शकता? ते तुमच्या चुली पेटवतात का? तुमच्या खिशात पैसे ते देतात का? तुमच्या गाडीत पेट्रोल ते टाकतात का? मालक कोणाला म्हणतात? सालाचा गडी असतो, तो सालगडी त्याच्या मालकाला मालक म्हणतो. इथे देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष होत आली. मोहळला स्वातंत्र्य मिळाले का नाही? इथं 15 ऑगस्ट स्वतंत्र करायची एकदा, आणि आली संधी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आता जर का तुम्ही तुमचा पवार साहेबांच्या विचारांचा इथे उमेदवार निवडून आणला, तर तुमची 15 ऑगस्ट झाली असं समजा. तुमची 15 ऑगस्ट करून घ्यायची का नाही ते तुमच्या हातात आहे, हे कोणाच्या हातात नाही. पवार साहेबांनी ते ठरवलेलंच आहे. पवार साहेब पक्ष फुटला त्याच्या 3ऱ्या दिवशी कामाला लागले. आम्ही सिल्वरवॉकला 4-5 मंडळी होतो, गप्पा मारत होतो. असा पक्ष फुटला, तसा पक्ष फुटला, यांनी असं केलं तसं केलं. जितेंद्र आव्हाड साहेब, जयंत पाटील साहेब, आम्ही 4-5 जण साहेबांच्यावर गप्पा मारत होतो. गप्पा ऐकल्या थोड्या वेळ साहेबांनी ऐकल्यावर साहेब अरे किती दिवस तुम्ही चालू झाले? 2 दिवस झाला, उद्यापासून आपल्याला काय करायचं बोला चला. साहेब उद्यापासून कामाचा विचार करत होते. आम्हाला वाटलं साहेब नाराज झाले असतील, निराश झाले असतील की एवढं यांना 20-20 वर्ष मंत्री केलं, काही ना वाट्यावर बसवलं, काही ना कडावर बसवलं, काही ना खांद्यावर बसवलं, आणि हे सगळे सोडून गेले. साहेब दुःखी झाले असेल असं वाटलं होतं. साहेब म्हणलं बरं झाले, आता मागच्या रांगेतल्या पुढे येतील, सगळ्यांना संधी मिळेल. आता सुद्धा इथे जानकर साहेबांनी सांगितलं की तुमच्यातच कुणीतरी नगरसेवक आहे, तुमच्यातच कुणीतरी पंचायत समितीचा सदस्य आहे, तुमच्यातच कुणीतरी झेडपी सदस्य आहे, तुमच्यातच कुणीतरी मार्केट कमिटीचा सदस्य आहे, तुमच्यातच लिडरशिप घडलेली आहे. सामान्य लोकांनी पुढे यायचंय, जनतेच्या सेवेला वेळ देऊन काम करायचंय, लोकांचा विश्वास संपादन करायचाय, गटबाजीत अडकायचं नाही. आपला पक्ष शिस्तीला मानणारा पक्ष आहे. पवार साहेब एक सुसंस्कृत नेते म्हणून या महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक मोठं नाव आहे. पवार साहेबांना साजेशा अशा भूमिका आपण घेतल्या पाहिजेत. आपण शिस्तभंग करताना, पक्षविरोधी भूमिका घेताना थोडा विचार करायला पाहिजे. आपण भांडण करतो, घरातल्या घरात भांड्याला भांड लागतं, मग काय चावडी येऊन बोलतो का आपण? घरातल्या घरात नवरा बायकोचं भांडण होतच ना. घरातली घरातच काय असेल ते मिटवलं पाहिजे. किरकोळ विषय असतात तो, काय नाही. ताईंचा सुद्धा विषय अतिशय किरकोळ आहे. विनय पाटील तुम्ही त्या पत्रिकेत नाव टाकलं असतं ते आलेच नसते मला. हा परत शिस्तभंग आहे. आता परत शिस्तभंग आहे. आता परत शिस्तभंग आहे. सभा शास्त्राप्रमाणे जो भाषण करतो त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणे म्हणजे शिस्तभंग. सगळं मला कळलं. मी महाराष्ट्रात फिरतोय, रोज कार्यकर्त्यांच्याच आहे. मी कार्यकर्ता पुस्तक लिहिले, कार्यकर्त्याचं आचरण कसं असावं पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशन याचं झालेलं आहे. हे पुस्तक जो वाचेल ना त्याला पुन्हा सूचना द्यायचीच गरज पडणार नाही. सगळं याच्यामध्ये तुमचं प्रशिक्षण या पुस्तकात. तुम्ही वागावं कसं, बोलावं कसं, पक्ष काय, धर्म काय, संघटना काय, दुसऱ्याचे पक्ष काय, RSS काय, हे सुद्धा याच्यात दिले. ज्यांच्या विरुद्ध लढतात त्यांची पण माहिती याच्यात दिलेली आहे.
व्यक्तिमत्व काय, निवडणूक कशी लढायचे, सोशल मीडिया कसा वापरायचा, सगळ्या गोष्टी याच्यात दिल्या. शिर्डीच्या शिबिरात पक्षाने 2000 पुस्तकं घेऊन राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाटलेली. इकडे सुद्धा इच्छुक उमेदवारांनी ना लोकांना पैसे वाटण्यापेक्षा पुस्तकं वाटा आणि तुमच्या विचाराचे कार्यकर्ते याच्यातून लढायला सुरुवात होईल. ज्याला आपण सेक्युलर विचार म्हणतो, पुरोगामी विचार म्हणतो, पवार साहेबांचा विचार म्हणतो, पवार साहेबांचा विचार म्हणजे काय नेमकं काय? शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार? नुसतंच म्हणतो आपण पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहे, म्हणजे काय आहे नेमकं हे आम्हाला क्लिअरिटी पाहिजे. पवार साहेब ही व्यक्ती नाही, पवार साहेब हा एक मोठा विचार आहे. त्या विचारासोबत आपण आहोत. पवार साहेब व्यक्ती नाही. पवार साहेबांना आता निवडणुकीला एवढं रोज 18 तास काम करायची काय गरज आहे? काय मिळवायचे पवार साहेबांना आता? पण या महाराष्ट्रातलं दुःख, या शेतकऱ्यांचं दुःख, या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी, आमच्या आया बहिणींची असुरक्षितता, आमच्या आया बहिणीवर होणारे अत्याचार रोजचे, आमच्या बेरोजगारांना आज कामाला हाताला काम नाही, महागाई, हे सगळे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जाहीर अपमान होत असताना, संविधान धोक्यात असताना पवार साहेब पुरोगामी विचाराचे, सेक्युलर विचाराचे स्वस्त कसे बसतील? स्वस्त बसणार नाही. हा महाराष्ट्र आज अडचणीत आहे. पवार साहेब लढत राहतील. आपण लढायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. आपण लढणार का? नक्की? कोण लढायला तयार आहे? बळच हातवर करू नका, बळच हातवर करू नका. मला चेहरे लक्षात राहिलं, मी पुन्हा प्रचाराला येणार आहे. आता त्यांनी हातवर केला, आता आपण कसा खाली ठेवावा? शेजारच्या वर केला, याला यावर करावं लागतं ना. आता जेवढे हातवर केले याच्यातले मी 50% बेरजीला करतो. चालेल का? चालेल म्हणते सगळे करू. एवढे लोक असतात मालक शाही उतरून टाकायला किती वेळ लागतो? देशाच्या स्वातंत्र्याला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे त्यावेळेस 30 कोटी लोकसंख्या होती. किती? आमच्या लहानपणी शाळेत काय घोषणा होती? ती 30 कोटी लोकांचा देश ना. स्वातंत्र्य झालं तेव्हा ती 33 कोटी लोक होती. या 33 कोटी पैकी ब्रिटिशांच्या बरोबर किंवा ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करणारे, लढणारे स्वातंत्र्यासाठी सगळे मिळून किती लोक असतील? 33 कोटी पैकी सगळे लढत होते का? असून किती असतील? माहिती असलेले, माहित नसलेले, फासावर गेलेले, अटक झालेले, गांधीजींच्या सभेला गेलेले, सगळे मिळून असून किती असतील? 10-5 लाखाच्या पुढे नव्हता आकडा तो मोठा. फार तर 50 लाख धरू आपण, 1 कोटी धरू. पण 30 कोटी पैकी 1 कोटी लोक लढत होती या देशातली, आणि 32 कोटी काय करत होती? मी महाराष्ट्रात फिरताना एक डायलॉग सारखा ऐकतो. लोक आपलं म्हणतात, अहो आमचं गाव नाही बेकार गाव, आमच्या गावात इतकं बेकार गाव कुठंच नाही. कुणाच्या गावात जाऊन विचारा, हे असंच आहे बरं का. ज्यांना आदर्श गाव होतं त्यांच्या गावात जाऊन सुद्धा विचारा बरं का, ते सुद्धा म्हणतात आमच्या गावात इतकं बेकार गाव कोणतंच नाही. तर त्याला मग आपण खाली बसून शांतपणे विचारू, बरं बाबा तुझं गाव लय बेकार आहे ना, तुझ्या गावात बेकार लोकांची आपण संख्या काढू. बेकार, बदमाश, गुंड, अपप्रवृत्तीचे लोक अशी यादी काढू. समजा 5,000 लोकसंख्येचं गाव आहे. 5,000 लोकसंख्येच्या गावात बेकार लोक, बदमाश लोक असून किती असते लोक? किती असते 5,000 लोकसंख्येच्या गावात बदमाश लोक? 100-200, 500. मी म्हणतो 5,500 लोक जरी बेकार आले 4,500 करतात काय? ज्या वेळेस सज्जन व्यक्ती निष्क्रिय असतो ना, सज्जन व्यक्ती, तेव्हा दुर्जनांचं भाव तर लक्षात ठेवा. सज्जन निष्क्रिय असतो म्हणून दुर्जन पडत असतो, म्हणून दुर्जनाचा बोलवाला असतो. दुर्जन काहीच नसतो, फक्त तो बोलवाला करत असतो, फटाके लावतो, फ्लेक्स लावतो. सज्जन निष्क्रिय असतो आणि स्वतःला सर्टिफिकेट द्यायची आपल्याकडे फार सवय समाजात. आपली मी फार सज्जन आहे, मी फार सत्यवादी आहे, जणू काही बाकी सगळ्याला वाढच म्हणतात ना लोक. प्रत्येकाला असं मी फक्त चांगला आहे, बाकीची लोक लय बेकार आहे. तर असं काही नसतं. आपण फक्त स्वतःला सर्टिफिकेट द्यायची सवय लावून घेतलेली असती. आणि कार्यकर्ता जो असतो, कोणाला युवक म्हणतात, इथं पवार साहेबांच्या वयावर चर्चा झाली. युवकाची व्याख्या काय आहे? कोणाला युवक म्हणतात? मला रोज 22-25 वर्षाचे म्हातारे भेटतात, रोज भेटतात. आता इथं सुद्धा 2-4 भेटले मगाशी.
22-25 वर्षाची म्हातारे, वय 22 आहे पण म्हातारा आहे. जो स्वतःची स्वप्न स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो, जो सकारात्मक विचार करतो, जो मानात्माची पर्वा करत नाही, जो संघर्षाला सदैव तयार असतो, जो लोकोपयोगी पडू शकतो, जो सदैव सकारात्मक विचार करून लढायला तयार असतो, त्याला युवक म्हणतात. वय त्याचं काही का असेल ना. इथं टोपीवाले बसलेले जे 50च्या पुढचे 60च्या पुढचे काही 10-12 लोक दिसतात, हे माझ्या दृष्टीने युवक आहेत. इथे तुम्ही भाषण केलं, तुमचं वय महत्वाचं नाही, मला तुम्ही 25 वर्षाचे वाटता. अन्याय सहन करत नाही तरुण माणूस. भगतसिंग किती वर्ष फासावर गेले? आज भगतसिंगांचा जन्मदिन आहे ना, किती वर्ष फासाला गेले? हा, ते तरी माहिती की नाही? भगतसिंग फासावर किती वर्ष गेले? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी किती वर्षी घेतली? छत्रपती संभाजी राजांनी बुद्धभूषण ग्रंथ किती वयाचा असताना लिहिला? स्वामी विवेकानंदांचं वय किती होतं शिकागो परिषद गेले तेव्हा? आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वय किती होतं तुकाराम गाथा लिहिली तेव्हा? आमच्या छत्रपती शिवाजी राजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा वय किती होतं? अहिल्याबाई होळकर वय किती होतं जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी आली? सगळे महापुरुष घ्या, सगळे महान व्यक्ती घ्या तुम्ही, तारुण्यातच त्यांनी सगळं काम सुरू केलेले. आपल्याकडे तरुण वयामध्ये आम्ही काय करतो हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कशासाठी, एवढा एक टॉपिक सांगतो आणि मी थांबेल. का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार? तर पवार साहेबांनी भारताच्या संविधानाबरोबर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर, गांधी पंडित नेहरूंच्या विचारांबरोबर आयुष्यभर त्या ठिकाणी निष्ठा ठेवलेली आहे आणि त्या निष्ठेतनं ते काम करतायत गेली 60 वर्ष. अनेक आमिष आली, अनेक त्रास झाला, अनेक संघर्ष झाले. 60 वर्षात 30 वर्ष त्यांची विरोधी पक्षात गेलेली आहेत. पण आज पवार साहेब, कुणाचं काही दुखलं तरी त्यांना पवार साहेब लागतात. आरक्षणवाल्यांना पवार साहेब लागतात, शेतकऱ्यांना पवार साहेब लागतात, एसटी कामगारांना पवार साहेब लागतात, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न आणला तर पवार साहेब लागतात, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा निघाला त्यांना पवार साहेब लागतात, देशाचा काही आपत्कालीन प्रसंग आला, लातूर किल्ला सारखा भूकंप आला, पवार साहेब लागतात. महिलांचे प्रश्न आले, पवार साहेब लागतात. कुठलाही प्रश्न हो, पवार साहेब सत्तेत असो वा नसो, पवार साहेब लोकांना हवे असतात. का माहित नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एक पालक म्हणून पवार साहेब काम करतात. पालक, मालक नाही, पालक. आणि पालकत्वाची जबाबदारी जे कोणी इथे एकत्र कुटुंबाचे असतील ना, त्यांना कळतं पालक म्हणजे काय असतो. ज्याची जॉईंट फॅमिली ना, 2-4 भावांचं कुटुंब एकत्र आहे, त्याचा कुटुंब प्रमुख असतो, त्याला कळतं हो आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत, माझे कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली आहे. लक्षात ठेवा, मी उगाच दोष देत नाही तुम्हाला. काय एकत्र कुटुंबामध्ये पालक ज्या पद्धतीने वागतो, कुणी कसे असो कुटुंबातले, पण पालक त्यांना सांभाळून घेतो. खिशात पैसे असो वा नसो, तो किराणा 8 दिवसांनी संपल्यानंतर तिथं कसा तरी तो आणत असतो. घरात कुणाचं लग्न आलं तर तो विचार करत नाही काय पण ते लग्न पार पाडत असतो. शिक्षणाचे प्रश्न तिथे पार पाडत असतो. तशा पद्धतीनं हे पवार साहेब महाराष्ट्रासाठी सह्याद्री बनून राहिलेले आहेत आणि या महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नाही. म्हणून पवार साहेबांच्या बरोबर राहायचे. ही छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून आपल्याला शिकवण आहे, दिल्ली पुढे कधी झुकायचं नाही. हे अजितदादा मित्रमंडळ ज्याला गुलाबी ज्ञान सध्या म्हणतात, हे दिल्ली पुढे झुकलेली माणसं आहे. झुकलेली माणसं काय करणार नाही आता, बरं का. आणि आता अजितदादांना स्वतःचं डोकं चालवायची गरज नाही राहिली. त्यांनी 200 कोटीची एक एजन्सी नेमली, सल्लागार एजन्सी, त्याला PR एजन्सी म्हणतात, दिल्लीची. आता ते सांगतील तसे कपडे घालायचे, ते सांगतील तसे त्यांच्या गाड्यांचे कलर सुद्धा ते गुलाबी ज्ञान, अक्षरशः गुलाबी ज्ञान. हे आता स्वतःचं डोकं चालू शकत नाही. या देशाचे पंतप्रधान रोज खोटं बोलतात. हा 75 वर्षातला पहिला पंतप्रधान. माझं त्यांचं काय वाकडं नाही बरं का, पण मी भारताचा नागरिक आहे. नागरिक म्हणून माझ्या देशाचा पंतप्रधान जर मला खोटं बोलत असेल रोज,
तर नागरिक म्हणून मी या देशाचा मालक आहे. भारताचा नागरिक हा या देशाचा मालक आहे. तुमच्या करातनं, तुमच्या जीएसटीतनं, तुमच्या टॅक्स मधून जो पैसा गोळा होतो दिल्लीच्या आणि मुंबईच्या तिजोरीमध्ये, त्या तिजोरीची राखण करायला, त्या पैशाची विल्हेवाट लावायला आपण तिथे कारभारी नेमलेले आहेत. आणि अजित दादा म्हणतात मी याला एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले. दादा ते तुमचे घरचे पैसे नाहीये. आणि डीपीडीसीचे पैसे वाटणं म्हणजे नेतृत्व करणे असं नाही की कुणी पैसे वाटू शकते. त्याला काय पाचवीच्या पोराला सांगितलं कलेक्टर ऑफिसला बसवलं वाट पैसे गावागाव, ते वाटायचं नाही ना. आणि माझा चुकता जरी एवढा मोठा असता मी गळ्यात फोटो लावून फिरलो असतो. आणि आता मगरीच्या सुरुवात माझं चुकलं. आता मी सुनेत्रा वहिनीला सुप्रियातांच्या विरोधात उभं नव्हतं करायला पाहिजे. मी काल काय म्हणले, पवार साहेबांच्या मी डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. मगरीचे असू बरं का, सहानुभूती मिळवण्याचा प्रकार येतात. बारामतीत त्यांना निवडणूक जड हे लक्षात ठेवा. बारामतीत त्यांना निवडणूक सोपी नाही, म्हणून त्यांनी मध्ये टिचकी मारून बघितली. मी आता उभाच राहत नाही लोकांची सहानुभूती मिळवायला. आणि आता पवार साहेबांच्या बाजूने आता बोलायचं चाललंय रोज बांधका, रोज माफी मागतात. सावरकरांनी एवढे माफी नसते मागितले, एवढे माफी मागायला माफी मागून प्रश्न सुटत नाही ना. गद्दारी केली महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी बघितलं. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असो, पवार साहेबांचा पक्ष असो, या दिल्लीश्वरांनी हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम केलंय, पायदळ तुडवण्याचं काम केलंय. मोहोळच्या जनतेने आता हे स्वाभिमान विसरला नाही पाहिजे. उमेदवार जरी 20 इच्छुक असले, पवार साहेब देतील तो उमेदवार, त्याच्या बरोबर आपण राहायचं. कोण उमेदवार हे बघायचे नाही, परंतु पवार साहेब उभे आहेत हे डोळ्यापुढे ठेवायचं. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मोहोळचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला इथे पवार साहेबांना बोलवायचे. स्वातंत्र्य दिन टाका साहेब, मोहोळचा स्वातंत्र्य दिनाचा घोषणाच करून टाका. मोहोळला स्वातंत्र्य मिळवायचे म्हणून त्या मालकशाहीच्या बगर पिठीतनं सुटायचंय. आता राजेशाहीचा मागाशी मी जो उल्लेख केला ना, राजेशाहीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर राजाचा पोरगा राजा व्हायचा. तो कसा का असाना, तो येडा का असाना, त्याला काही मतदान होत नव्हतं. राजपुत्र राजाचा पोरगा राजा. स्वातंत्र्यानंतर घटना आल्यानंतर बाबासाहेबांची, त्याच्यानंतर आता असं नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आता लोकशाही आहे, मालकशाही नाही, हुकुमशाही नाही. लोक ठरवतील आमचा प्रतिनिधी कोण, आमचा नेता कोण. आणि तो नाही आवाज तर 5 वर्षांनी खाली पुन्हा घ्यायचा अधिकार आहे. राजेशाहीत तसं नव्हतं. जसं तुमच्या मोहोळमध्ये मालकशाहीमध्ये तसं नाही. मालकशाहीमध्ये परंपरेने चालूच राहतो. मोगलशाही, मालकशाही म्हणजे मोगलशाहीचाच प्रकार ना तो. इथलं तहसीलदाराची काहीतरी गडबड केली म्हणले, तहसीलदाराने बसतील स्वतःच्या दारापुढं. म्हणजे तहसीलदार कधी वाड्या बोलवायचा आणि मालक म्हणतील तसं हा तहसीलदार बोलला. ती निजामशाही झाली. म्हणजे मग पुन्हा गणपतीची गोष्ट आली, पुन्हा मालक म्हणतील तसं. काय रे गणप्या कसं, मालक असे गणपे तुमच्या गावात किती आहेत शोधा. अशा सगळ्या गणप्यांची यादी करा आणि सोशल मीडियात व्हायरल करा. आमच्या गावातला हा गणप्या ज्याला स्वतःचा मेंदू नाही. सगळ्या प्राण्यांना मेंदू आहे, माणसाला 2 मेंदू आहेत, लहान मेंदू मोठा मेंदू. पण आमच्या गावातल्या गणप्याला मेंदू नाही, त्याच्या धडावर त्याचं डोकं नाही. त्या गणप्यांचं ऐकून कोणी मतदान करू नका. असे गणपे मोहोळ तालुक्यात 100 तरी असतील. मी आपला ठोकताळ्यावर 100 बोललो. मोठे गणपे, बारके गणपे. अजित दादांनी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी जसे कार्यकर्ते निर्माण केले ना, पवार साहेबांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते निर्माण. काका साहेब या वयात का पवार साहेबांच्या बरोबर राहतात? असे हजारो माणसं महाराष्ट्रात येतील पवार साहेबांच्या बरोबर. यश काँग्रेस पासून मी आता महाराष्ट्राचा दौरा करून आलो, 34 जिल्ह्यात फिरून आलो. अनेक लोक भेटायची, म्हणायचे आम्ही पवार साहेबांच्यावर यश काँग्रेस पासून आहे, पुलोद आघाडी पासून आहे, वय 70 आहे, 72 आहे, 75 आहे, 74 आहे. पण पवार साहेबांना सोडत नाही. पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले. अजित दादांनी या मालकांनी काय केलं माहिती का? हे मुकदम आहेत, यांनी मुकदम तयार केली. आपापल्या परिसरामध्ये मुकदम. मुकदम म्हणजे काय माहितीये का?
मुकादम म्हणजे वरच्याला मुकान खालच्याला दम. आता मोहोळ तालुक्याचं मुकादम गणक्यात मुकादम एकच आहे. वरच्याला मुका खालच्याला दम, त्याला मुकादम म्हणतात. पूर्वी रोजगार हमीच्या कामावर मुकादम असायचे, ऊस तोडीलाही मुकादम असतात. मुकादम म्हणजे वरच्याला मुकाम खालच्याला दम, हे लक्षात ठेवा. आणि हे मुकादम डोळ्यापुढे आणा, यांचं ऐकू नका. यांना फक्त तिकडून पेट्रोल मिळणार आहे, तिकडून नोटा मिळणार आहेत, आणि यांना काही घेणं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, यांना काही घेणं नाही महात्मा फुलेंचं, यांना काही घेणं नाही शिवाजी महाराजांचं. हे फक्त खिशात काय आलंय, खायला मिळलं, जेवायला मिळलं, अजून दुसरं काय मिळलं की चालले तिकडे. हे मुकादम आणि गणपे मोहोळ तालुक्यातून आता बाहेर काढायच्या. तुमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांनी आता पुढे यायचंय. तुमच्या गावची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. आपल्या महाविकास आघाडीतनं ही जागा आपल्या पक्षाला सुटेल अशी अपेक्षा आहे. तो अंतिम निर्णय पक्ष करेल, पण पक्षाचा एक अधिकृत प्रवक्ता नात्याने ही जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी अपेक्षा आहे. इथे पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि या पक्षाला आपल्या जागा मिळेल. कुणी जो उमेदवार आपला पक्ष नेतृत्व देईल तो उमेदवार आता कुणी असेल, पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागायचे. आजपासून तुमच्या गावची मतदार यादी बघा, मतदार यादीत बोगस नाव आहेत का बघा, मतदार यादीमध्ये मयत किती आहेत बघा, मतदार यादीचा अभ्यास करा, मतदार यादीचं वाचन करा. तालुका अध्यक्षांना सगळ्या इच्छुक उमेदवारांना मी सांगेल की सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेल या मतदार याद्या आता लोकांना कसं देता येतील बघा. जुन्या असल्या लोकसभेच्या तरी त्या घ्या तात्पुरत्या, पण मतदार याद्या आपल्या गावच्या वाचा. आणि आपल्या बूथवर हे बघा, इकडचा उमेदवार तिकडे प्रचाराला जाऊन काय गरज नाही. आपल्या पंचायत समिती गाण्यात आपलं काम करा. आपला वट कुठवर आहे तिथवर काम करा ना. आपल्या गावचं मतदान कसं पुढे राहिले बघायचं. मतदार यादीवर अभ्यास करा. कुणाच्या दादागिरीला घाबरू नका. दादागिरीला घाबरायचे काही कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. आदरणीय पवार साहेब तुमच्या सोबत आहेत. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याचे आश्वासन मी तुम्हाला देतो. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये विचारांची लढाई विचारांनी लढायची असते. लोकप्रतिनिधी लोकांनी निवडायचा असतो. त्या भारतीय जनता पार्टीने या महायुतीने महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. आज 2014 पूर्वी जो शेतमालाला बाजार होता तोच बाजार आता 2024 ला आहे. पण ते कापूस घ्या, सोयाबीन घ्या, कांदा घ्या, दूध घ्या, दुधाचे बाजार पडले. मोहोळमध्ये दूध उत्पादक आहेत का नाही? काय परिस्थिती आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची? काय परिस्थिती आज कांदा उत्पादकांची? सगळ्या शेतकऱ्यांच्या मालाला कुठेही बाजार नाही. शेतकरी त्या ठिकाणी आज पूर्ण अडचणीत आहे. शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. काहीतरी योजना काढतायत, निवडणुकीच्या तोंडावर आमिष दाखवतात. लाडकी बहीण योजना काढून आपल्या महिलांना दिशाभूल करण्याचे काम चाललंय. लाडकी बहीण योजना काढणे हरकत नाही. आपण महाराष्ट्रावर आता 8-8.5 लाख कोटी कर्ज झाले अजितदादा. त्या 8.5 लाख कर्जाची जबाबदारी पण तुम्ही घ्या महायुतीने. कोण फेडणार आहे कर्ज महाराष्ट्राचं? आणि या महिलांना सुरक्षिततेची गरज आहे. तुम्ही रोज पेपर उघडा, रोज व्हॉट्सअप सोशल मीडिया उघडा, रोज कुठे ना कुठे मुलीवर अत्याचार झाला, महिलेवर अत्याचार झाला, रोज बातम्या. आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत मित्रांनो, लक्षात ठेवा. शेतकरी सुरक्षित नाहीये. युवकांच्या हाताला बेरोजगारांना काम नाहीये. या बेरोजगारांच्या हाताला काम देणारा आपला पक्ष या ठिकाणी पुढे जाऊन आजचे सगळे महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय गुजरातला पाठवण्याचं काम चाललंय. अनेक प्रश्न इथं सांगता येतील. आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचं काम चाललंय. या मनुवादी लोकांचं, या अनाजी पंथाची पिलावळ. तुम्हाला अमोल कोल्हे यांचा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका पाहिली तुम्ही? ती मालिका बघायच्या आधी तुम्हाला अनाजी पंथ माहिती होता का? खरं सांगा. ती मालिका आल्या तुम्हाला काय अनाजी पंथ? संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली तोडवला. ही अनाजी पंथाची पिलावळ बसवांना पासून आहे. माता बसवेश्वरांना त्रास देणारी हीच पिलावळ होती. नामदेव महाराजांना, ज्ञानेश्वरांना, तुकाराम महाराजांना, सावतामाळी असतील सगळ्या संतांना, सगळ्या समाज सुधारकांना, छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला महात्मा फुलेंना त्रास देणारे, सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण चिखल मारणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारायला लावणारे, कलबुर्गी, पानसरे आणि यांची हत्या करणारे, दाभोळकरांची हत्या करणारी हीच पिलावळ होती. ही अनाजी पंथाची पिलावळ आजही जिवंत आहे. हे नवीन रूपात आहे, नवीन शरीराने आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो, या अनाजी पंथाच्या पिलावळीचा पराभव करायचा आहे, मनुवाद्यांचा पराभव करायचा आहे. आपला वारकरी संप्रदायाची आपण माणसं आहोत. महानुभाव पंथाची, चक्रधर स्वामींच्या विचाराची माणसं आहोत. बसवण्णांच्या विचाराची माणसं आहोत. आपण
आदरणीय पवार साहेब असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कंबर कसावी आणि मोहनचा 15 ऑगस्ट साजरे करण्यासाठी मला पुन्हा आपण निमंत्रित करावं. आज या ठिकाणी मला जे आपण बोलवलं, जो सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋण व्यक्त करतो.